अरे अरे गोपीचंदा, काय चालवला रे धंदा. भाजपचे नेते वाचाळवीर गोपीचंद पडळकर, अहो किती तुम्ही प्रसिद्धीसाठी काय काय बोलणार आणि काय काय करणार. एक तर सगळ्यात पहिले यांनी यांच्या भावाला आवरावं, जे जमिनी बळकवतायत. यांनी स्वतःवर पण कंट्रोल करावं. बाज झाला पैसा. गरीब लोकांच्या जमिनी लुबाडू नका, त्यांना फसवू नका. आणि त्याच्यानंतर आता नवीन जे त्यांनी वक्तव्य केलंय काल एका भर सभेमध्ये, की इनडायरेक्टली त्याने एका मोठ्या नेत्याला टार्गेट केले. म्हणजे एवढ्या मोठ्या नेत्याला त्यांनी टार्गेट केलंय पडळकरांनी, की ते आकाशामध्ये थुंकतायत असंच मला दिसतंय. त्यांच्याच तोंडावर पडणार आहे सगळं. काय या माणसाला काय आहे, ना अक्कल आहे ना शकल आहे, बेअक्कल आहे. अशा माणसांनी मोठ्या मोठ्या नेत्यांवर बोलवावं, जातीवर बोलवावं, धर्मावर बोलावं. कठीण आहे. म्हणजे काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. पडळकर लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीला एक सीमा असते, एक अंत असतो. आणि त्या अंतावर तुम्ही पोहोचला ना, तर लोक रिॲक्ट होतील हो तुमच्यावर, जनता रिॲक्ट होईल आणि ते तुम्हाला महागात पडेल. तेव्हा तोंड आवरा, तोंड आवरा. आपली भूक पण आवरा पैशाची, कारण का तुमचा भाऊ आणि तुम्ही गरिबांच्या जमिनी लाटत आहात, तेही सगळं उघडकीस येतंय. तेव्हा सावध रहा.